महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदियाच्या वतीने तहसील ऑफिस समोर 15 जुलै पासून बेमुदत संप केला। पूर्ण महाराष्ट्रात हा संप सुरू आहे। महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बेमुदत संपाचे आंदोलन सुरू आहे। त्यांच्या खालील मागण्या आहेत। महसूल विभागाच्या आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा। अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे। महसूल सहाय्यकांची सेवा ज्येष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अर्हता परीक्षा नियम 1999 मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावे। अशा 15 मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरू राहील असे मत टीव्ही न्यूज चॅनलला सडक अर्जुनी महसूल विभागाचे कार्याध्यक्ष अतुल कडू यांनी एशियन टीव्ही चॅनलच्या मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले। या प्रसंगी ललिता देशमुख, नरेश कराडे, वैशाली बागडे, ओमप्रकाश बनसोड, गणेश गोंधले इतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी या ठिकाणी आहे। सडक अर्जुनी येथे महसूल विभागातर्फे बेमुदत आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी महसूल विभागाचे काही कर्मचारी उपोषणावर बसलेले आहेत। आपण सरळ जाऊया त्यांच्याकडे। संपावर बसलेले आहेत आणि यांचा बेमुदत संप आहे। तर एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही कडू साहेब हे कार्याध्यक्ष आहेत, काय सांगाल, आपल्या काय मागणी आहे? कामगार समितीचा जो अहवाल आहे तो जसा तसा लागू करण्यात यावा। जे महसूल सहाय्यक आहे त्यांचा ग्रेड 1924 करण्यात यावा। त्याच्यानंतर जो कोतवाल आहे त्यांचा कोटा 25% वाढवण्यात यावा। कोतवाल यांना ड वर्गाचं एक हे देण्यात यावं, त्यांना ड वर्गात करण्यात यावा, समावेश करण्यात यावा। त्याच्यानंतर जो महसूल अव्वल कारकून यांचं जे पदोन्नती होतं आहे म्हणजे नायब तहसीलदारसाठी त्याच्या 45 रुपये त्यांचा ग्रेड झाला पाहिजे। त्यानंतर जे इतर काही मागणी आहेत तसे काही रिक्त पद आहेत ते रिक्त पद आतापर्यंत भरलेले नाही। प्रत्येक कर्मचाऱ्यावर एक 2-2 टेबलचा ताण आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य वगैरे ढासळत नाही। त्यामुळे ते रिक्त जागा आहे, रिक्त पदं आहेत ते महसूल कर्मचाऱ्यांची ते भरण्यात यावे। छोट्या पद्धतीची जो काही असेल तर तात्काळ लागू करून तरी 10 वर्ष झाली आहेत। 10 वर्षापर्यंत कोणत्याही पदं भरल्या गेलेल्या नाही महसूल सहाय्यक ते भरण्याचे आहे। इतर काही ज्या मागण्या आहेत त्या आम्ही शासन दरबारी ठेवलेल्या आहेत पण अजून आतापर्यंत त्यांच्यावर कोणताही विचार झालेला नाही। त्या याबद्दल आम्ही शासनाला नोटीस दिलेली आहे रीतसर। ते आतापर्यंत काही त्याच्यासोबत सकारात्मक चर्चासाठी अजून काही सरकारने बोलावलेलं नाही। जसे बोलावतील आमच्या मागण्या ह्या रास्त आहेत त्यामुळे सरकारने ह्या म्हणजे विनंतीपूर्वक आमची निवेदन आहे की त्यांनी ह्या मागण्या मंजूर कराव्या आणि जोपर्यंत मागण्या आमच्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा संप हा बेमुदत चालू आहे। मागण्या जर महसूल विभागाच्या मागण्या जर झाले नाही तर समर्थ काय आंदोलन राहील? म्हणजे बेमुदत संप राहील नाही, काम बंद आंदोलन आणि बेमुदत संप आमचा कायम राहील। ते होते महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अतुल कडू साहेब यांनी सांगितले की बेमुदत यांचा संप आहे आणि जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर कंटिन्यू बेमुदत त्यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी त्यांचा बेमुदत संप सुरू राहणार आहे। मी डीजी रंगारी एशियन न्यूज करता भंडारा गोंदिया जिल्हा।